कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी फलंदाज अनिकेतची कव्हर ड्राइव्ह बॉलला पाठवून दिलंय. ड्राइव्ह करत असताना कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या बॉलवरती हा खणखणीत 4 धावांसाठी कडक स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. गोलंदाज यशवरती घणाघाती प्रहार केला जातोय पहिल्याच ओव्हरमध्ये. अनिकेत आणि तृषांत ही सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. तृषांत पाहायला मिळत आहे जे स्ट्रायकिंग एंडवरती आहे, ज्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब. पहिल्या बॉलवरती कव्हरच्या दिशेला मात्र यावेळेस मिड विकेटच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हाफ आर्म जॅक करत असताना हा खणखणीत A1 क्वालिटीचा बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा चौकार. ड्रायव्हिंग लाईनवरच्या बॉलला ऑफ साइडच्या दिशेला ड्राइव्ह केला आणि शॉर्ट ऑफ गुडलेंथ हा बॉल होता, तो देखील बॉडी लाईनवरती आणि त्या बॉलला पुल करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मारला. जसा बॉल अगदी तसाच स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग तुषांतच्या माध्यमातून 2 बॉलवरती 2 खणखणीत चौकार पाहायला मिळालेत. कट करायचा प्रयत्न झाली कीपरच्या माध्यमातून मिस्टेक. थर्ड मॅन फाईन लेग दोन्ही बॉलच्या मागे मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड इन अ रो तिसरा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. नशीब सोबत आहे. 2 आलेत, 2 वरती 1. हा तिसरा देखील चौकार फ्री मिळाला. 3 बॉल 3 चौकार. धावफलक पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे. यशच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला जातोय आणि तृषांतचं कौतुक करेल. 3 बॉलवरती 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये फिल्डर रनआउटचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये तृषांतची बॅट ग्राउंडेड आहे हे पंचांनी पाहिले. नॉट आउट. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 13 धावा फलकावर. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण पहिल्या फेरीतीला 4था सामना आहे जो या नामांकित 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित शुभारंभ चषक 2025 झालाय शुभारंभ क्रिकेटचा आणि तब्बल 28 संघांचा समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14. 14 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यश यावेळेस प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अनिकेत पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. तब्बल 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यश पाहायला मिळतील ते म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस देखील बॅट अँड बॉलमध्ये नीट संपर्क होत नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग यशची राहिली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 बॉलमध्ये 3 चौकार घालले मात्र त्यानंतर 3 बॉलमध्ये फक्त आले 2 म्हणजे एकूण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोचलाय 14 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल डॉट टाकणं गरजेचं होतं आणि 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. हा 4 षटकांचा सामना आहे कारण पहिल्या फेरीतीला 4था सामना आणि पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील याची नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर वेळ झाला तर वेळेअभावी आपण षटक खेळू याची देखील नोंद करून घ्या. जर जास्त वेळ उरला तर प्रत्येक सामना आपण 3 षटकांचा खेळवणार आहोत. मात्र त्यासाठी तुमच्या माध्यमातून थोडंसं वेग खेळाचं वाढवणं देखील गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच तुषांत. तुषांतच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवरती अमित पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. आम्ही नेहमी म्हणतो आता संघर्ष करावा लागेल. बघूया संघर्षाचा बिगुल वाजला जाईल का कारण ओव्हर नंबर 2 मध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल आहे. बॉल मला वाटतं स्टिकरला लागला थोडासा हँडलच्या दिशेला आणि त्यामुळे का होईना इथे वेग मिळाला नाही बॉलला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मिळेल सिंगल. धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. तुषांतचं कौतुक आहे कारण प्रत्येक बॉलवरती त्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी स्ट्रोक अटेम्प्ट केले जात आहेत.
ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. धाबा देखील लाजवाब मिळतील. पुल करत असताना बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. भव्यता, दिव्यता, शौर्यता दाखवणारा क्रिकेटचा जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य हा स्ट्रोक होता. रिस्क घेतली, शौर्य दाखवला आणि कमालीचा स्ट्रोक मारला गेलाय. धावफलक पाहायला मिळेल, पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. यावेळेस झाली मिस्टेक कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. फलंदाजाच्या खेळीचा अंत. अखेर संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या संघर्षाला आता समाप्ती मिळाली आहे, कारण अखेर तिसऱ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली आहे. अनिकेतच्या खेळीचा अंत. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. बॅटिंग टीम वरती 2 धावांची पॅनल्टी असेल याची नोंद करून घ्या, कारण ड्रेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि ही जी पॅनल्टी आता तुम्हाला वाटते 4 षटकांचा सामना ओके, पण ज्या वेळेस 3 षटक किंवा 2 षटकांचे सामने होतात त्यावेळेस या 2 धावांच्या पॅनल्टी पुढे जाऊन महागात ठरतात. एका एका धावेला फार महत्व आम्ही नेहमी म्हणतो. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या, ही पहिली स्पर्धा आहे त्यामुळे आपण फक्त संघावरती पॅनल्टी लावतोय, पण ज्या वेळेस यानंतर असोसिएशन मधील स्पर्धा होतील तर प्रत्येक खेळाडू मागे 2 रनांची पॅनल्टी असेल, याची देखील आपण नोंद करून घ्या. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे, वेगाला कल्पकतेने उत्तर दिले आणि बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत भरा 4 धावांसाठी, नजाकत भरा चौकार. गौरवच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. फक्त दिशा दाखवली आणि चौकार वसूल केला. बाउंड्री लाईन वरती जे आपल्या आयोजकामधील काही व्यक्ती आहेत त्यांना विनंती असेल आपण मागच्या साईडला जा, कारण त्या साईडला बॉल जर गेला तर मात्र आणायला थोडासा उशीर होतो. जिथे प्लेयर्स आहेत तिथे नाही राहिले तरी चालतील. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न होता, बॅकफुटला आल्यानंतर मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. ऑन साइडला फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता, मात्र लेग बायच्या स्वरूपात एकदा वाढ होईल. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बी ग्रुप अ गटाचे सामने चालू होतील. ट्वेंटी 27. विनंती असेल पुढील सामन्यामधील 2 संघ लवडुसे आणि सरई, सर्व खेळाडू स्कॅन करायसाठी आयडी यायचे आणि कॅप्टन टॉस साठी या, ही विनंती असेल. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद करून घ्या. सो कॅप्टन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला उपस्थित राहणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. ऑन साइडला स्ट्रोक लाजवाब, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. बॅकिंग चांगली पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. 29 धावा या फलकावरती आहेत. धावांचा ग्राफ वाढलाय, कारण पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार तुम्ही मारतायत, तर तुमच्याकडून एक्सपेक्ट आहे की तुम्ही 50 ते 60 धावा या बनवा. आणि सुरुवात झाल्यानंतर थोडंसं संघ बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला.
डॉट बॉल आलाय. हे डॉट बॉल फेकावे लागतील जर तुम्हाला संघाला थोडासा कुशन द्यायचं असेल. जर फलंदाजांना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मध्ये समीरच्या माध्यमातून ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन, सिक्सर. कृषांच्या माध्यमातून आपल्याला षटकार पाहायला मिळाला, ज्याच्या माध्यमातून आपल्याला 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाले. त्याची गाडी पटरीवरती आली. अगदी 5व्या-6व्या गेअरवरती तो बॅटिंग देखील करतोय. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. कुठलाही खेळाडू उपस्थित नाहीये. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता आणि मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावेंच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल. येस, नो बॉल नाही, शॉर्ट रन आहे. ओके, शॉर्ट रन आहे. ओके, एकच असेल. त्यामुळे अगदी आपण पाहू शकतो पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये आणि त्यामुळे फक्त एकच धाव. 36 धावा पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर 1 धाव अर्जित झाली. समीरचं कौतुक करावं लागेल. समीर देखील चांगली गोलंदाजी करतोय. यशने देखील फार चांगली गोलंदाजी केली. अमितने देखील केली. मात्र फलंदाजी तृषांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती. ब्लॉकहोलवरचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट होईल. ऑन साइडला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. 2 खेळाडूंची बॅकिंग जरूर होती, मात्र तरी देखील कलेक्शन थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. कंप्लीट होईल 2 धावा आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल. 38 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 11 धावा पाहायला मिळत आहेत. सो प्रत्येक षटकामागे डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सो एक चांगली स्टार्ट, एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल बॅटिंग टीमच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये लॉफ करत असताना लॉंग ऑफच्या दिशेला लॉंग ऑफला क्लिअर करत बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे. षटकार, 6 धावा. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावा या आकड्यावरती पाहायला मिळतील. पुढील मॅच लवळुसे विपक्ष सरई. सो दोन्ही टीम्स रिक्वेस्ट असेल कॅप्टनला पाठवा आणि जे आपले कार्ड आहेत ते स्कॅन करायला या. एक चांगली संकल्पना पाहायला मिळते. 44-44 एक चांगली संकल्पना पाहायला मिळते. तुम्ही कार्ड ठेवलेत. कधी कधी होतं काय की मुलं सांगतात की आम्ही खेळायला आलोय आणि ते दुसरीकडे जातात. सो आज हे जो इनिशिएटिव्ह केला आहे पुढे जाऊन याचा नक्की क्रिकेटर्सना फायदा होईल, घरच्यांना फायदा होईल मी म्हणेल. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला अक्षय पाहायला मिळतील. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 4थ्या षटकाचा पहिला बॉल जो थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती जरूर सिंगल कंप्लीट झाली, मात्र ती लेग बायशी आहे. एकदा बॅड होईल. फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. गौरवची बॅट बोलत नाहीये. जरूर एक चौकार आलाय गौरवच्या माध्यमातून, तरी देखील तो कन्व्हिन्सिंग नव्हता. मात्र तृषांत 1 साइड बॅटिंग करतोय. ज्या प्रकारची फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते, जास्तीत जास्त बॉल तो खेळेल आणि रन बनवेल हीच अपेक्षा असेल बॅटिंग टीमला. लॉंगऑफच्या दिशेला अगदी आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत फील्ड करण्यात आलं सिंगल कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. धावफलक 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. अक्षयने कमालीची बॉलिंग केली आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला वळवलाय.
डीपमध्ये असतील फिल्डर, फिल्डिंगला जवाब आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मिस्टेक झाली आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलक 48 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ऑन साईडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली आहे, स्टॉप चांगला आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 49 या आकड्यावरती. प्रशांत कमालीची बॅटिंग करतोय. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर गौरव देखील साथ देतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. स्टेप आउट झालेत, कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर डीप मध्ये असतील. जोपर्यंत थोडंसं फंबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पॅकिंग खराब, थ्रो देखील खराब आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट होतील. पॅकिंग चुकीची आहे, फिल्डिंग देखील चुकीची आहे. फायदा उचलला आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावेच्या साथीने षटक क्रमांक 14 देखील समाप्त होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 52 या आकड्यावरती 53 धावेंचं लक्ष असेल. लवळूसे विपक्ष चरई, दोन्ही टीम्स कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. बावन्न झाल्या, 53 धावेंचं लक्ष आहे. चला मॅच आपण त्वरित सुरू करणार आहोत. वडगर संघ ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. सडवली संघाला 2 धावेंची पॅनल्टी असेल याची देखील नोंद करून घ्या. सो 2 रन्स आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करणार आहोत. 2 धावा याची देखील नोंद करून घ्यायची आहे.
आदरणीय रामदासजी पार्टे, आदरणीय रामदासजी पार्टे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. साहेबांची उपस्थिती नुकताच लाभली आहे. आदरणीय रामदासजी पार्टे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती आणि साहेबांची उपस्थिती ही लाभली आहे. दुपारच्या सत्रामध्ये साहेबांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेला. 53 धावेंचं लक्ष आहे. 53चं टार्गेट. मिस्टर रॉय, आपण टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॅमेरा रोल करण्यात आलाय. क्या बात है डीके सर, चष्मा सूट होतोय एकदम रावस. डीके सरांना आहे क्रिकेटची हाऊस आणि चष्मा त्यांना दिसतो एकदम रावस. मला वाटतं इनगाव या संघासाठी फार चांगलं क्रिकेट खेळतात. आमचे मित्र आदित्य कडव देखील आहेत, इनगावचेच आमचे जवळचे मित्र, बंधुतुल्य मित्र आहेत ते. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला प्रतीक पाहायला मिळतील. जयेश आणि समीर असे दोन खेळाडू. सुरुवात झाली आहे पहिल्या षटकाला. पहिलाच बॉल डॉट आहे. दोन धावा ऍड होतील आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत बॉलला पाठवून दिले सीमा पलीकडे. चौकार. 4 धावा. काका म्हणत असतील चौका गेला तर गेला, उन्हामध्ये नको पळायला. लय रन बनवलेत पोरांनी. स्लॉट मधला बॉल होता. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. 53 धावेंचा पाठलाग करत असताना 4 बॉलमध्ये बनवल्या गेल्या 6 धावा. कौतुक करावं लागेल प्रतीकचं. वेगवान गोलंदाजी करतोय, मात्र जयेशच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आहे, कारण स्लॉट मधल्या बॉलला चौकार षटकार मारू शकला असता तो. यावेळेस लाईन खराब आहे असं वाटतंय. येस, लेगस्टिंगच्या अगदी बाहेर बॉल आणि पंचांचा इशारा वाईट. 7 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. अगदी बॅटच्या अप्पर एजला बॉल जरूर लागलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, मात्र मिस्टेक पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा
देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावफलक 9 या आकड्यावर, 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक पाहायला मिळतोय. प्रतीक पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस स्लॉट मधला बॉल डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली होती. फटका जरूर फसला होता, मात्र तरी देखील मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या फलकावरती. विजयासाठी अजून देखील 42 धावांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 11 पाहायला मिळतोय, म्हणजे 42 धावांची आवश्यकता. आता 2 धावांची पॅनल्टी आपण ऍड करणार आहोत, म्हणजे धावसंख्या 13 पाहायला मिळेल. म्हणजे अजून देखील 3 षटक आणि 40 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव पाहायला मिळतील. बघूया गौरवच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल. कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोचली 14 या आकड्यावरती. 2 धावा पॅनल्टीच्या देखील आपण इम्प्लिमेंट केल्या. 11 धावा होत्या, त्यानंतर 2 म्हणजे 13 आणि आता ही वाईट, त्यामुळे 14 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र हिट विकेट विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट जी आहे यशांचा वेध घेतला आणि फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपामध्ये झाला बाद. समीर शाखेचा अंत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वडगर संघाला. नवीन बॅटर अमित पाहायला मिळतील. 14 वरती हा पहिला धक्का बसतोय. जरी विकेट्स गेल्या तरी देखील धावा बनवणं थांबायचं नाहीये, कारण भरपूर मोठा लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 53 धावा अजून देखील बनवायच्या बाकी आहेत. 2 धावा देखील इम्प्लिमेंट झाल्या तरी देखील डोंगर अजून फार मोठं आहे, सो रन बनवणं फार गरजेचं राहणार आहे. शेडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. फलक 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 14 ऑन द बोर्ड. गौरव पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. वेळ भरपूर झालाय जर बघायला गेलं तर. ही मॅच संपायला कदाचित 2 देखील वाजतील आणि अजून देखील आपण एक पोल देखील कंप्लीट केला नाहीये. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळते. 15. यावेळेस स्ट्रोकला जवाब. बॉल निघून चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज अमितच्या माध्यमातून.
अमितचा पहिला इंडिव्हिज्युअल सिक्सर पाहायला मिळाला आणि मोठा होता, भला मोठा बाहुबली सिक्सर. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा, 1 षटकार, म्हणजे 8 धावा खर्च झाल्यात. ऑन साईडला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, पण बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नीट झाला नाहीये. मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती चालू आहे तो मात्र दुसरं. 53 धावेंचं लक्ष आहे आणि 53 धावेंचा पाठलाग करत असताना जरूर एक विकेट गेली आहे, मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये देखील पोझिशनवरती वडगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन जरूर होता, मात्र फार मोठी चेस फिल्डरसाठी होती. फिल्डरने देखील भरपूर मोठा पल्ला गाठला आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल, जाऊन पोचेल ते म्हणजेच 24 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच झाली आहे ड्रॉप आणि मैदानावरती तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल, धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 25 या आकड्यावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, ही विनंती असेल, थोडंसं स्पीडअप करा. मला वाटतंय असं जर चालू राहिलं तर 3 ओव्हरच्या देखील सामने होणार नाहीत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, ही विनंती असेल. चला लवकरात लवकर सामना देखील सुरू करायचा आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 25. बारा बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. केली ना ऍड, केली ऍड. 53 होता, तुम्हाला ऍड केले, रन ऍड केलेत भाऊ. स्कोर कार्ड मधून धावा कट करत नाही आपण, स्कोर कार्ड मध्ये धावा ऍड करतो. 11 आलेल्या, 2 ऍड केल्या, 13 झाल्या, बरोबर आहे. आणि या ओव्हर मध्ये आले 12, म्हणजे एकूण 25 धावा. स्लॉट मधला बॉल, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची फार होती, फार उंची होती, मात्र लांबी तितकी मिळाली नाहीये. अखेर 2 धावा. मला वाटलं कदाचित षटकार जरूर असेल. हा इथे पडला असता तर कदाचित षटकार देखील येऊ शकला असता, मात्र 2 धावा. धावफलक पाहायला मिळेल 27. 26 धावेंची आवश्यकता. 11 बॉल 26. अजून देखील दोन्ही संघ विजयाच्या समीप आहेत, मात्र हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जो संघ चांगल्या प्रकारची कामगिरी करेल तो संघ 60% या मॅच मध्ये अप्पर हँड वरती असेल. लोबा फुलटॉस स्ट्रोक तर लाजवाब, एका हाताने अडवण्याचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतो. मिस्टेक झाली आहे, थ्रो इतका जोरात मारायला नव्हता पाहिजे. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 28. 28 धावा फलकावरती आहेत. 10 बॉल मध्ये अजून देखील विजयासाठी 25 धावेंची आवश्यकता. या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर ही मॅच 50-50 होईल. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर असतील, सिंगल कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि मैदानावरती चांगला कलेक्शन पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून गोलंदाज शुभ मॅच. 2 धावा कंप्लीट आहेत, 23 धावेंची गरज. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक 9 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय.
स्लॉट मधला बॉल, मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, मात्र नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. 2 धावा कंप्लीट होतील. हा बॉल चांगला होता, या बॉलवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होतं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32. बघा, जर गरज लागली तरच पाणी घेऊन जा. आत्ताच पाणी दिलंय ना, त्यामुळे जर गरज लागली तरच. आत्ताच मला वाटतंय पाणी पिलं होतं, त्यामुळे ठीक आहे. मॅच रिदम मध्ये चालणं देखील तितकंच गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. बॅटर अमित शकेचा अंत. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम वडगर संघाने. .32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दशरथ पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती दशरथ. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि बॉल सरळ निघून गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा पाहायला मिळतील आणि 6 धाव्यांच्या साथीने धावफलक 38 या आकड्यावरती. 38. 6 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 6 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता. स्पीडअप करायचे विनंती राहील. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाहायला मिळतील. 6 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. पंचांकडे देखील लाद मागितली जाते, मात्र सांगतायत की येस लीगल बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धाव्यांची आवश्यकता. पहिला राऊंड हा 4 ओव्हरचा असेल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. पण वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद करा. स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता चौकार.
यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय मैदानावरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतंय. सिंगल प्लस रनआउट एकूण 5 धावा म्हणजे 2 बॉल आणि आता विजयासाठी 10 धावा. 2 बॉल 10 धावा. दोन बॉल 10 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. अजून देखील जयेश आहे आणि जोपर्यंत जयेश आहे तोपर्यंत धावा बनू शकतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा बॉल महत्त्वाचा असणार आहे. नवीन बॅटर पांडव आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. अक्षय यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. कव्हर क्षेत्रामध्ये मिस्टेक जरूर आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव झाली तर नाही होणार. स्ट्रायकिंग एंड वरती बहुतेक जयेशच हवाय आणि इथे पुन्हा मिस्टेक झाली आहे. 3 आणि बघता बघता 4. आता शेवटचा बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. मजा येईल आता या मुकाबल्यामध्ये. आता 1 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीमध्ये आता बॅटिंग करावी लागेल. आम्ही बघितले असे जर जीवनदान किंवा आउटसाइड चान्स असला की तो संघ नेहमी 1 बॉल 6 धाव्यांची गरज असताना 6 धावा मारतो. आता या मॅच मध्ये जयेश कशा प्रकारची कामगिरी करतोय, काय केलं, यापेक्षा आता या बॉलवरती आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतं, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, त्याप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलणारी आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 6 धावा. दोन्ही संघांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. आणि शॉर्ट बॉल होता. पुल करत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. सामना 1 धावेने विजय झालेला आहे, तो म्हणजे संघ सडवली. हार्दिक अभिनंदन टीम सडवली. हार्ड लक टफ लक टीम वडकर. दोन्ही